बऱ्याच ताईंनी अलीकडे एक प्रश्न विचारलेला आहे की ताई रोजमेरी इसेन्शियल ऑइल जे आहे ते कसं यूज करायचं। बघा आजकाल रोजमेरी वॉटर म्हणा किंवा रोजमेरी इसेन्शियल ऑइल म्हणा तर खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चाललेलं आहे आणि त्यामुळे मी जवळजवळ 8 ते 9 महिन्यापासून तुम्हाला रोजमेरीचे फायदे सांगत आलेली आहे आणि आता अलीकडे तरी 1-2 महिन्यामध्ये तर रोजमेरी वॉटर आणि रोजमेरी ऑइल खूप जास्त ट्रेंडमध्ये चाललेला आहे। तर त्यामुळे आता बरेच प्रश्न आलेले आहेत परत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी खास बनवलेला आहे। खूपच छोटा व्हिडिओ बनवत आहे। तर कधीही रोजमेरी इसेन्शियल ऑइल म्हणा किंवा ऑइल म्हणा डायरेक्ट चेहऱ्यावरती अप्लाय कधीच करायचं नाही, कारण की खूप जास्त ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं ते आणि ते डायरेक्ट जर तुम्ही चेहऱ्याला लावलात तर त्याचे नुकसान होऊ शकतात। त्यामुळे काय करायचं आहे बघा, तुम्हाला काय करायचं आहे, पतंजलीचं जे ॲलोवेरा जेल असतं किंवा कोणतंही ॲलोवेरा जेल घ्या किंवा तुम्ही मॉइश्चरायझरसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही जे वॅसलीन असतं ते सुद्धा घेऊ शकता, काहीही घ्या। पण काय करायचं आहे आपल्याला या ॲलोवेरा जेलमध्ये किंवा मॉइश्चरायझरमध्ये मिक्स करून तुम्हाला चेहऱ्याला रात्री झोपताना लावायचं आणि काळजी घ्यायची फक्त आपल्याला चेहऱ्याला लावायचे, डोळ्याच्या खाली वगैरे अजिबात लावायचं नाही आहे। कारण की होतं काय माहिती आहे का, डोळ्याच्या खाली वगैरे लावलं ना, डोळ्याच्या खालची जी स्किन आहे ती खूप जास्त सेन्सिटिव्ह असते आणि त्यामुळे तिथे लाल चट्टे वगैरे पडण्याची शक्यता असते। त्यामुळे काय करायचं आपल्याला फक्त डोळ्याच्या खालचा भाग जो आहे तो सोडायचा आणि बाकी संपूर्ण चेहऱ्यावरती लावायचं। मी जिथं अप्लाय करते तिथं सगळीकडे व्यवस्थित लावायचं आहे आणि 2च थेंब घ्यायचे आहेत आपल्याला रोजमेरी इसेन्शियल ऑइलचे आणि जेवढं गरजेनुसार तुम्ही पतंजलीचं जे मी आता ॲलोवेरा जेल घेतलं ते घ्यायचं आणि या पद्धतीनं लावायचं आहे, बस एवढंच करायचं आहे।